नांदेड विधान परिषदेने महायुतीकडून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ऐनवेळी काँग्रेसने सुद्धा निवडणुकीमधून उमेदवारी अर्ज जो आहे तो माघार घ्यायला लागलाय आणि एकूणच ही सगळी निवडणूक सुरू असताना मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे उमेदवार सगळीकडे फिरत असताना मूळ जे शिवसेना आहे महायुतीमध्ये त्यातील सगळ्यात महत्वाचे आमदार जे आहेत हेमंत पाटील हे कुठे दिसत नाहीये. त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. भाऊ, आपण सोबत आहात की नाहीये? म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही कुठे दिसत नाहीये या सगळ्या निवडणुकीमध्ये? महायुतीमध्ये आहे, परंतु या निवडणुकीमध्ये मी नाही. याचं कारण असं आहे की या कोळशाच्या दलालीमध्ये हात काय करून घेण्याची माझी इच्छा नाही. आपण बघताय की ही जी निवडणूक आहे ती मराठी माणसाची दुर्दैवाने निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक धनदांडग्यांची राहिलेली अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये असं मला अंतःकरणातून वाटलं, म्हणून मुद्दाम मी या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला. घोडे बाजार सुरू आहे असं तुम्ही म्हणताय, म्हणजे अतिशय गंभीर सगळा हा प्रकार आहे. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे ही सगळी निवडणूक जसं तुम्ही म्हटलं की मराठी माणसाची राहिली नाहीये आणि थेट तुम्ही आमदार असताना हे सगळं सांगताय. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एका शब्दात मी वर्णन करतो की चुथडा झालेला आहे. त्यामुळं आम्ही सगळे लोक अगतिक झालेले आहोत आणि निश्चित आम्हाला काय वाटतं किंवा लोकांना काय वाटतं, जनतेच्या मनात काय आहे याचा विचार कोणी करत नाही. सगळेजण एखादं कठपुतली जशी असते कठपुतली सारखं काम चालू आहे. त्यामुळे माझी इच्छा नाही या निवडणुकीमध्ये भाग घेण्याची. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचं राजकीय वैमनस्य सगळ्यांना माहिती आहे, पण आता अशोकराव चव्हाण स्वतः चिखलीकरांच्या घरी गेले, त्यांच्याशी पत्रकार परिषद घेतली आणि ते एकत्र झाले. म्हणजे कधी ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात ते वेगवेगळे असतात, पण ज्यावेळेस राजकीय नेत्यांच्या निवडणुका येतात त्यावेळेस मात्र ते एकत्र दिसतात. बघा, मी कार्यकर्त्यांसाठी लढणारा एक कार्यकर्ताच आहे. त्यामुळे माझी जी काही पहिलीपासूनची भूमिका आहे शिवसैनिक म्हणून ती ठाम आहे. म्हणून मी या निवडणुकीपासून दूर आहे. ज्यांच्याबरोबर आपण कालपर्यंत होतो ते रात्रीतून कुठे जाऊन बसतील याचा विश्वास देता येत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये तर कोणाबद्दलच विश्वास देता येत नाही. म्हणून या निवडणुकीपासून मी दूर आहे. शिवसेना घटक पक्ष आहे महायुतीचा, शिवसेना सोबत आहे अमरनाथ राजूरकरांच्या. निश्चित शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आणि सर्व नगरसेवक असतील. तुम्ही दिसत नाहीत पण त्यांच्या बरोबर बिलकुल नाही. माझी गरजच नाहीये, तुम्हाला सांगतो. व्यापार व्यवहार करणारे थेट एकमेकांच्या संपर्कात आहे, त्याच्यामुळे आमची गरजही नाही आणि आम्हालाही त्यांची गरज नाही अशी परिस्थिती. हिंगोलीचे जे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर त्यांच्या चिरंजीव तिकीट दिले कृष्णा पाटलांना. तुम्हाला वाटते का थेट लढत अमरनाथ राजूरकर 2 वेळ निवडून आले आणि हे एकदम नवीन नौखे आहेत? मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारची लढत होईल. सगळं ठरलेलं आहे आणि ठरून असं सगळं खेळ होत. ठरलेलं आहे म्हणजे नेमकं काय? नाही, निश्चित मी सांगू शकत नाही. निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. हे सगळं ठरून होत आहे. होते आमदार हेमंत पाटील आणि त्यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ती अगोदरच संपूर्ण ठरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की काय रिझल्ट हे कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.